हॅलो एव्हरीवन, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे लसावी मसावी. लसावी मसावीचे आज आपले लेक्चर 1 आहे. तर चला आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आता बघा, आजचा जो प्रकार आहे तो तुम्हाला एका सूत्रावरतीच अभ्यासायचा आहे. ते सूत्र बघा महत्त्वपूर्ण आहे. बघा काय दिलेलं आहे सूत्र तुम्हाला. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणुले मसावी. या एका सूत्रावरती तुम्हाला आज प्रकार एक अभ्यासायचा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, हे जे सूत्र आहे ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. तर आता बघा, लसावी आणि मसावी शिकत असताना लसावी आणि मसावी हे काय, नेमकी हे कन्सेप्ट तुम्हाला आधी क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपण प्रश्न करायला सुरुवात करूया. आता बघा, लसावी म्हणजे काय. तर आता बघा, लसावी म्हणजे आहे लघुत्तम सामायिक विभाज्य. आता बघा, लघुत्तम म्हणजे लहानात लहान. बघा, लघुत्तम म्हणजे काय होणार, लहानात लहान. सामायिक म्हणजे काय, कॉमन, समान असणारा. आणि विभाज्य म्हणजे ज्याला भाग जाते ती संख्या. तर बघा, तुम्हाला आता हे लक्षात ठेवण्याची काही गरज नाही आहे की लघुत्तम सामायिक विभाज्य लसावी म्हणजे हे तुम्हाला पाठ करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की लसावी म्हणजे अशी संख्या की जी दिलेल्या संख्यांच्या पाळ्यात येणारी कशी आहे, लहानात लहान कॉमन संख्या आहे. म्हणजे जेवढ्या तुम्हाला संख्या दिलेल्या असतील त्यांचा जर तुम्हाला लसावी विचारला असेल तर त्या संख्यांमध्ये कॉमन येणारी संख्या, परंतु कशी लहानात लहान संख्या त्यांच्या पाड्यात येणारी, ती संख्या काय असणार, लसावी असणार. त्यानंतर बघा मसावी. मसावी म्हणजे काय असते बघा, महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक म्हणजे कॉमन, आणि विभाजक म्हणजे की भाग जाणारी संख्या. म्हणजेच काय की जर तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या आहेत म्हणजे संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी कॉमन संख्या, जर तुम्हाला 2, 3 किंवा 4 कुठल्याही संख्या जर दिलेल्या असतील आणि त्या संख्यांचा जर तुम्हाला मसावी विचारला असेल तर आधी तुम्हाला त्या संख्यांना भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत आणि त्या संख्यांमध्ये मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे की जी संख्या त्या सगळ्या संख्यांना काय करेल, भाग देईल. बघा इथं काय की तुम्हाला त्या संख्यांनी भाग जाणारी संख्या शोधायची आहे म्हणजे लसावी, आणि इथं भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे म्हणजेच मसावी. तर आपण काय करूया, एक उदाहरण घेऊन त्या उदाहरणाद्वारे ही कन्सेप्ट आपण शिकून घेऊया. आता बघा, मी काय करतो, दोन संख्या घ्यायच्या आपल्याला. बघा 12 आणि 15. बघा आपल्याला काय करायचं आहे, 12 आणि 15. 12 आणि 15चा आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचं आहे. बघा 12 आणि 15 ह्या दोन संख्या घेतल्या, यांचा आपल्याला लसावी आणि मसावी दोन्ही पण काढायचं. आता मी काय केलं बघा, इथं 12चा पाळा लिहिला आणि इथं काय केला, 15चा पाळा लिहिला. आता एक गोष्ट तुम्हाला इथे शोधायची आहे की 12 आणि 15च्या पाळ्यामध्ये तुम्हाला कॉमन काय दिसते, समान, ते आपल्याला शोधायचं आहे. आता बघा 12 आणि 15 या दोघींच्या पाळ्यामध्ये बघा तुम्हाला काय समान भेटते, इथं 60 भेटला तुम्हाला. ठीक आहे, 12 पंच 60, आणि इथं काय भेटले बघा, 15 चौक 60. त्याच्या आधीची कुठली संख्या तुम्हाला कॉमन दिसते का, बघा 30 इकडे आहे का, नाही, 45 सुद्धा नाहीये. 60 आपल्याला दोघांमध्ये कॉमन भेटली. त्यानंतर बघा आणखी पुढे या 120 आणि इथं सुद्धा 120 आहे. मला सांगा, या दोघींच्या पाळ्यामध्ये 12 आणि 15च्या पाळ्यांमध्ये आपल्याला समान काय मिळालेलं आहे, तर समान मिळालेलं आहे 60 आणि 120 असे आहेत की दोघींच्या पाळ्यात येतात. आता आपल्याला या ठिकाणी याच उदाहरणाद्वारे आपल्याला समजून घ्यायचं आहे की लसावी काय असतो. आता बघा, आपल्याला दोन संख्या या ठिकाणी काय भेटल्या, समान भेटल्या दोघींच्या पाळ्यात. एक तर भेटली आपल्याला 60 आणि दुसरी भेटली आपल्याला 120, की जे संख्या आहेत ह्या दोन्हीच्या पाळ्यांमध्ये कशा आहेत, समान आहेत. ठीक आहे. आता बघा, आपल्याला याचा 12 आणि 15चा लसावी बघायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 60 ही संख्या भेटली आणि 120 संख्या भेटली.
आता आपण सुरुवातीला काय बघितलं की लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य, आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहेच मी की म्हणजेच अशी संख्या की जी 2 किंवा 3 संख्यांच्या पाड्यात येणारी लहानात लहान कॉमन संख्या आहे. आता कॉमन किती भेटले आपल्याला? 2 भेटले. एक तर भेटली 60 कॉमन भेटली, आणि दुसरी संख्या कोणती भेटली? 120 कॉमन भेटली. तर आता याच्यामध्ये लहानात लहान विचारलेला आहे, मग लहानात लहान कॉमन संख्या कोणती झाली? 60. म्हणून आपण असं म्हणू शकतो की यांचा लसावी जो आहे, हा लसावी किती आहे? 60 आहे. किती आहे लसावी? 60 आहे. समजलं सर्वांना? फक्त पाळ्यांमध्ये येणारी लहानात लहान कॉमन संख्या बघायची, म्हणजे त्यांचा काय असणार? हा लसावी असणार. तर चला आता आपण मसावी समजून घेऊया सोप्या भाषेमध्ये. आता मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी कॉमन संख्या. म्हणजे कशी? बघा आता आता मी काय करतो, आता 12ला भाग जाणाऱ्या संख्या घ्यायच्या आपल्याला. आता बघा 12ला 1 ने भाग जातो, त्यानंतर 2 ने भाग जातो 12ला, 3 ने सुद्धा 12ला भाग जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, आणि 12ला 12 ने सुद्धा भाग जातो. म्हणजे हे जे आहेत संख्या आपण कशा भाग जाणाऱ्या संख्या घेतल्या. त्यानंतर बघा आता 15ला बघा 1 ने सुद्धा भाग जातो, 3 ने भाग जातो, त्यानंतर 5 ने भाग जातो, आणि 15 ने भाग जातो. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत आपण भाग जाणाऱ्या संख्या घेतल्या. आता याच्यामध्ये सामायिक शोधायचं आपल्याला. आता बघा याच्यात आपण सामायिक बघू कॉमन काय आहे. आता मला सांगा, 1 दोन्हीमध्ये कॉमन आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा 2 कॉमन दिसतोय का कुठं? नाही. त्यानंतर तुम्हाला 3 कॉमन दिसत आहे, 4 कॉमन आहे, 6, 12 कुठंच कॉमन नाही. आता आपल्याला 2 संख्या भेटल्या, एक तर 1 भेटला कॉमन, आणि एक काय भेटला? 3. परंतु आता बघा तुम्हाला एक वाक्यवरती लिहून दिलेलं आहे बघा, कुठलं? म्हणजेच संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी कॉमन संख्या. आता कॉमन संख्या कोणत्या भेटल्या? एक तर 1 भेटला आपल्याला भाग जाणारी संख्या, आणि एक काय भेटला आपल्याला? 3 भेटला भाग जाणारी संख्या. पण मोठ्यात मोठी म्हणते म्हणून मोठा कोणता आहे? 3 आहे, म्हणून 3 काय येणार? त्यांचा मसावी येणार. म्हणजे या दोन उदाहरणाद्वारे तुम्हाला लसावी आणि मसावी काय ही कन्सेप्ट तुम्हाला समजलेली आहे. परंतु आता प्रत्येक वेळेस जे आहे असं पाढे लिहून आपण लसावी मसावी काढू शकत नाही. लसावी मसावी काढायची वेगळी पद्धत आहे, ती पद्धत आपण इथं बघू, त्यानंतरच आपण प्रश्नांना सुरुवात करूया. आता बघा या टेबलद्वारे काय करूया आपण की लसावी मसावी कसा काढायचा ते आपण पद्धत एकदा बघूया. आता बघा इथं तुम्हाला 12 आणि 15 ही संख्या दिलेली आहे. तर या संख्येचा तुम्हाला लसावी आणि मसावी कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, यांना भाग देत असताना नेहमी काय करायचं तुम्हाला की मूळ संख्यांनी भाग द्यायचा आहे. म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13 याप्रमाणे. आता सर्वप्रथम बघू आपण 2 ने भाग जातो का? 12ला जातो. मग द्या बघा बेसक किती होणार? 12. 15ला भाग जात नाही म्हणून 15 जसाच्या तसाच लिहायचा. त्यानंतर बघा परत 2 ने भाग जातो का? हो जातो. 6ला. मग द्या बघा बेत्रिक 6. 15 जसाच्या तसा, कारण की 15ला 2 ने तुम्ही भाग देऊ शकत नाही. त्यानंतर परत बघा आता 2 न भाग जातो का? नाही जात. मग आता 3 न बघा भाग जातो का? जातो भाग. 3 1 3 आणि 3 5 किती होणार? 15. आता बघा परत 5ला 5 नेच भाग द्यायचा, 3 ने भाग जाणार नाही, म्हणून बघा 1 जसाच्या तसा आणि 5 1 काय होणार? 5 होणार. म्हणजे खाली 1 1 येईपर्यंत काय करायचं तुम्हाला? पूर्ण भाग देत जायचा आहे. आता तुम्हाला काढायचा आहे लसावी. लसावी म्हणजे काय असतो की ह्या ज्या संख्यांनी भाग दिला या सर्व संख्यांचा गुणाकार जेव्हा तुम्ही करता तेव्हा काय काढत असतो आपण? तिथे लसावी काढत असतो. म्हणजे बघा आता बघा इथं काय करायचं आहे तुम्हाला? लसावी काढायचं आहे. आता लसावी म्हणजे काय बघा, आपण कोणकोणत्या संख्येने भाग दिला? 2 ने दिला, परत 2 ने दिला, परत 3 ने आणि 5 ने या संख्यांनी भाग दिला. यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो? लसावी. म्हणजे बघा 2 दुने 4, 4 त्रिक 12 आणि 12 पंच किती होणार? 60. बघा 60 काय आला? त्यांचा लसावी आला. इथे आपण 60 काढलेला आहेच.
त्यानंतर बघा मसावी कसा काढायचा याच पद्धतीने आपण बघूया. लसावी तुमच्या लक्षात आले असेल. ठीक आहे, ह्या ज्या भाग जाणाऱ्या संख्यांचा गुणाकार जेव्हा तुम्ही करता, त्यांचा गुणाकार केल्यानंतर काय येत असतो, लसावी येत असतो. आता मसावी म्हणजे काय, की मसावी म्हणजे तुम्हाला काय करायचं, कॉमन संख्या बघायची. आता जसं बघा, आता या दोन्ही संख्यांना भाग गेला का, नाही गेला. बघा या दोन्ही संख्यांना भाग गेला नाही. त्यानंतर बघा, या दोनने भाग गेला का, दोन्ही संख्यांना नाही. परंतु हा जो 3 आहे, या 3 या 3ला सुद्धा भाग गेला आणि या 15ला सुद्धा भाग गेला. म्हणजे अशी संख्या की जे दोन्ही संख्यांना भाग देईल. 5ने दोन्ही संख्यांना भाग गेला का, नाही, इथं भाग गेला नाही, फक्त इथे गेला. ठीक आहे, म्हणजे 3ने जे आहे या दोन्ही संख्यांना भाग गेला, म्हणून या ठिकाणी मसावी जो आहे, मसावी किती होणार, 3 होणार. कारण की 3 जो आहे हा दोन्ही संख्यांना भाग देतो. या पद्धतीने तुम्ही लसावी आणि मसावी शोधू शकता. ठीक आहे, लसावी मसावीची जी कन्सेप्ट आहे ही आता या ठिकाणी तुम्हाला समजलेली असेलच. त्यानंतर बघा, आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे. ते आता आपल्याला आजचा जो प्रकार आहे हा या सूत्रावरती आहे, पण तुम्हाला ते समजण्याच्या आधी तुम्हाला 2 कन्सेप्ट शिकायच्या आहे. पहिली कन्सेप्ट बघा काय आहे, 2 संख्यांचा गुणाकार. आता आपण 2 संख्या कोणकोणत्या घेतल्या, 12 घेतली. त्यानंतर एक संख्या काय घेतली, 15 घेतली. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर काय असतो, लसावी. लसावी किती निघाला, 60, गुणुले मसावी किती निघाला, 3. आता बघा, आपण हे सूत्र खरोखर योग्य आहे का ते एकदा व्हेरीफाय करून बघू. बघा, याचा गुणाकार करा. 15 दुने 83 किती होणार, 0 हातचे आले 3. 15 1 15, 15 आणि 3 किती होणार, 18. म्हणजे यांचा गुणाकार आला 180. आणि हे किती होणार, साइन 18 आणि त्याच्यावरती एक 0 द्या. बघा, डावी बाजू बरोबर काय झाली, उजवी बाजू झाली. म्हणजे आपलं सूत्र बरोबर आहे की जेव्हा आपण 2 संख्यांचा गुणाकार करतो तेव्हा तो गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकाराच्या बरोबर असते. ही पहिली कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता दुसरी कन्सेप्ट शिकून घ्या, ते खूप महत्वाची आहे. आता बघा, आपण 2 संख्या घेतल्या. कुठल्या संख्या घेतल्या बघा, एक तर 12 घेतली आणि एक संख्या कोणती घेतली आपण, 15 घेतली. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या 2 संख्या आहेत त्याच्यामध्ये मसावी कुठं ना कुठं कॉमन असतो. म्हणजे बघा, यांचा मसावी तुम्हाला माहित आहे 3 आहे, म्हणून या संख्येला मी असं लिहू शकतो का, 12ला 3 चौक 12. त्यानंतर बघा, 15ला असं लिहू शकतो का मी, 3 5 15. म्हणजे बघा, आता मी या संख्यांना असं लिहिलं 3 चौक 12 आणि याला लिहिलं मी 3 5 15. तर याच्यामध्ये बघा, मसावी दोन्ही संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर आहे का, कॉमन गुणक आहे 3. हेच कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आणि या कन्सेप्टद्वारे तुम्हाला पुढचे क्वेश्चन करायचे आहे. म्हणजे याच्यावरून मला एकच सांगायचं आहे की 2 संख्या ज्या असतात या 2 संख्यांमध्ये मसावी हा नेहमी एक फॅक्टर असतो, म्हणजे असतोच. म्हणजे बघा, आपण याला 3 गुणुले 4 लिहिलं 12ला आणि 15ला 3 गुणुले 5 लिहिलं, परंतु 3 यांचा मसावी आहे हे आपल्याला वर माहित होतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की यांचं जेव्हा आपण अशा पद्धतीने जेव्हा अवयव करतो तर त्याच्यामध्ये 3 हा नेहमी कॉमन असतो. ही दुसरी कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा, तिसरी आणखी एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा, तिसरी एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे, ती कोणती बघा, चला तिसरी कन्सेप्ट कुठली लक्षात ठेवायची आहे बघा. आता लसावीमध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की आपण काय केलं की बघा, मसावी किती घेतला, 3. 12ला कसं लिहिलं होतं आपण, 12ला कसं लिहिलं, 3 चौक 12. आणि 15ला कसं लिहिलं आपण, 3 5 15. म्हणजे यांचे बघा, याच्यामध्ये मसावी काय कॉमन आहे. आता मी काय करतो, आणि हे 2 फॅक्टर आहे, आपण काय करू, या 4ला x मानून घेऊ. बघा,
4ला काय करू आपण x मानून घेऊ आणि 5ला काय करून घेऊ आपण y मानून घेऊ आणि इथे एक सूत्र तयार करायचं आपल्याला. कसं बघा, आता 3 आपला मसावी आहे बरोबर. आता बघा मी काय करतो, 3ला लिहिलं, त्यानंतर बघा 3 मसावी घेतला, त्यानंतर एक अवयव घेतला हा 4 आणि एक घेतला 5 घेतला. तेव्हा बघा यांचा गुणाकार करू आपण. बघा 5 चोक 20 आणि 20 त्रिक किती होणार 60. मग 60 काय आलं, 60 तुमचा लसावी आला. मग एक सूत्र तयार होणार काय, 3 काय घेतला आपण मसावी घेतला आणि 60 काय आला आपला लसावी आला. बस एक सूत्र तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानुसार तुम्ही या प्रकारचे सगळे प्रश्न करून घेणार. आता बघा एक सूत्र तयार करू. कोणतं, बघा मसावी 4ला काय मानलं होतं तुम्ही x आणि 5ला काय मानलं होतं तुम्ही y मानलं होतं. आणि जेव्हा तुम्ही मसावी सोबत या xy चा गुणाकार करणार तेव्हा तुम्हाला काय भेटणार, लसावी भेटणार आहे. बस ही तिसरी एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यानंतर तुम्ही सर्व क्वेश्चन तुमच्या मनाने करणार. बघा मसावीला जेव्हा तुम्ही त्या दोन फॅक्टरने गुणाकार करणार, बघा मसावी हे सूत्र तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. मसावी गुणुले xy बरोबर लसावी, या सूत्राचा तुम्हाला पुढं उपयोग पडणार आहे. तर या पद्धतीने जे आहे जी बेसिक कन्सेप्ट आहे ते बेसिक कन्सेप्ट आशा करतो तुमच्या लक्षात आली असेल. तर आपण आता काय करू, पुढं प्रश्नांना सुरुवात करूया. तर चला आता पहिला प्रश्न बघूया. बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे, दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती. तर आता बघा सूत्र तुम्हाला माहितीच आहे. काय सूत्र, दोन संख्यांचा गुणाकार. बघा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असते, लसावी गुणुले मसावी. ते सूत्र आपण सुरुवातीला बघितलं. मग बघा आता दोन संख्या मधली एक संख्या तुम्हाला दिलेली आहे, काय आहे 64. दुसरी संख्या माहित नाही, तिला काय करा x मानून घ्या. त्यानंतर बघा लसावी किती आहे 192 आणि मसावी किती आहे 16. आता बघा 64 जो आहे हा इथं तुम्हाला गुणाकारामध्ये दिसते, त्याला तुम्ही उजव्या बाजूला नेताना काय करा भागाकारात न्या. म्हणून ठीक आहे x बरोबर 192 गुणुले 16 भागिले काय येणार 64. ठीक आहे, गुणाकारातला 64 ला भागाकारात 16 न भाग द्या. बघा 16 एक 16, 16 चौक किती होणार 64. आता 4 ने 192 ला भाग देऊ. 4 एक 4, त्यानंतर येणार बघा 4 चौक 16, बाकी किती उरले 3, 4 8 32. म्हणून x ची किंमत किती आली बघा इथं 48. म्हणजे एक संख्या कोणती येणार 48 येईल. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. बघा काय दिलेला आहे, दोन संख्यांचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावी 23 आहे. तर त्या दोन संख्यांचा लसावी किती. ठीक आहे, सेम तेच सूत्र तुम्हाला इथं वापरायचं आहे. काय सूत्र होतं आपलं, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय येणार लसावी गुणुले मसावी. आता दोन संख्यांचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. बघा 3174 बरोबर लसावी विचारलेला आहे त्याला x मानून घ्या. मसावी किती आहे तुम्हाला 23 दिलेला आहे. ठीक आहे, गुणाकारातला 23 आता इकडे भागाकारात जाणार म्हणून काय येणार बघा 3174 छेद 23 बरोबर काय येणार x. आता 23 न तुम्हाला भाग द्यायचा आहे. ठीक आहे, बघा 23 एक 23, 23 एक 23. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं किती राहणार बघा 31 मधून 23 गेले, इथं किती राहतील 8. ठीक आहे, 23 त्रिक किती होणार 69. ठीक आहे, बाकी किती राहतील बघा 184 आणि 23 ठीक आहे 23 8 ठीक आहे 184 होणार. म्हणून x ची किंमत किती येणार बघा 138. ठीक आहे, तुम्हाला 23 ने भाग गेल्यानंतर काय तुम्हाला 138 हे उत्तर मिळणार. म्हणजेच लसावी बरोबर काय आलं तुमचं 138.
38 हे उत्तर येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. चला पुढचा प्रश्न बघूया. 2 अंकी दोन संख्यांचा गुणाकार 4860 असून त्यांचा मसावी 18 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती हे आपल्याला बघायचं आहे. आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती की दोन संख्या जेव्हा असतात त्याच्यामध्ये मसावी कॉमन असतो, म्हणून एक संख्या काय करू आपण, एका संख्येला मी काय करतो 18x मानतो आणि दुसऱ्या संख्येला काय करतो मी 18y मानतो. आणि जेव्हा मी या दोन संख्यांचा गुणाकार करणार म्हणजेच 18x गुणुले 18y, तेव्हा माझं असं म्हणणं आहे की या दोन संख्यांचा गुणाकार हा 4860 येतो. बघा आता हा 18 इकडे गुणाकारात आहे, त्याला भागाकारात नेऊ. x गुणुले y म्हणजे काय होणार xy बरोबर 4860 छेद, बघा इथं गुणाकारात होते भागाकारात येणार म्हणजे 18 गुणुले 18. ठीक आहे, आता आपण 18 त्याला भाग देऊया. आता बघा 18 एक 18, 18 दुने किती होणार 36. ठीक आहे, 36 48 मधून 36 गेले म्हणजे किती राहणार बघा, इथं राहणार बघा 2 आणि इथं राहणार 12. ठीक आहे, त्यानंतर बघा बघा 18 दुने 36, त्यानंतर बघा किती राहिले 126, त्यानंतर बघा 18 साते. ठीक आहे, 18 सातने भाग जाईन याला म्हणजे हे येतील बघा 270. ठीक आहे, 18 साते किती होणार 126. त्यानंतर बघा 270 ला परत आपण 18 ने भाग देऊ. 18 एक 18, 18 एक 18 म्हणजे बघा 27 मधून 18 गेले म्हणजे राहतील किती 9 आणि 9 वर शून्य दिले झाले 90 होणार म्हणजे 18 पंच 90. म्हणून आपल्याला असं म्हणायचं आहे की इथं xy ची किंमत किती आलेली आहे 15 आलेली आहे. तुम्हाला भागाकार व्यवस्थित करायचा आहे. आता हे 15 जे आले याचे आपल्याला अवयव करायचे. आता 15 ला तुम्ही कसं लिहू शकता 1 गुणुले 15 लिहू शकता. त्यानंतर बघा 2 ने भाग जातो का 15 ला, नाही 3 ने जातो, म्हणून तुम्ही 3 गुणुले 5 लिहू शकता. आणखी 5 ने भाग जातो 5 गुणुले 3 लिहा किंवा 3 गुणुले 5 लिहा, सारखंच आहे. आणखी आपण वेगळ्या पद्धतीने त्याला लिहू शकत नाही, त्याला एक तर आपण 1 गुणुले 15 लिहू शकतो किंवा 3 गुणुले 5 लिहू शकतो. तर आता बघा आपण दोन अवयव पाळले, कुठले 1 गुणुले 15, त्यानंतर बघा 3 गुणुले 5. आता याच्यामध्ये आपल्याला त्यापैकी लहानात लहान संख्या शोधायची सांगितलेली आहे. इथं जर आता बघा लहानात लहान अवयव एक तर इथं 3 आहे आणि इथं सॉरी इथे 1 आहे आणि इथे किती आहे 3 आहे. आता तुम्हाला याला मसावीने गुणाकार करायचा. कशाने गुणाकार करायचा मसावी. आता मसावी किती दिलेला 18, म्हणून इथं किती होणार बघा 18 गुणुले 1 म्हणजे 18 आणि हे पर्यायामध्ये उत्तर नाहीये, म्हणून बघा 18 गुणुले जर 3 जर केलं, तुम्हाला लहान संख्या विचारली तर 3 करा आणि मोठी संख्या विचारली तर गुणुले 5 करा. ठीक आहे, मोठी संख्या जर विचारली तर गुणुले 5 करायचं, पण आपल्याला लहान संख्या विचारलेली आहे म्हणून काय करा 18 त्रिक किती होणार 54. ठीक आहे, 18 त्रिक 54 ही काय असणार तुमची लहान संख्या येणार. म्हणजेच काय समजून घ्या, तुम्हाला इथे xy ची किंमत काढायची, नंतर त्याचे काय करायचे तसे अवयव पाडायचे आणि त्या अवयवानुसार त्याला मसावीने जेव्हा तुम्ही गुणाकार करता तेव्हा तुम्हाला लहान संख्या किंवा मोठी संख्या या ठिकाणी मिळत असते, म्हणून तुमचं उत्तर किती येणार पर्याय क्रमांक 1 54. चला पुढचा प्रश्न बघा. 3 अंकी दोन संख्यांचा लसावी, बघा 3 अंकी दोन संख्यांचा लसावी मसावीच्या 117 पट आहे. जर त्यांचा मसावी 12 असल्यास त्या दोन संख्यांमधील फरक किती. बघा एकदम सोपा प्रश्न आहे. चला सुरुवात करूया आपण याला सोडवायला.
आता बघा 2 अंकी दोन संख्यांचा लसावी मसावीच्या किती आहे 17 पट आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तर त्या दोन संख्यांमधील तुम्हाला फरक शोधायचा आहे. आता बघा आपण आणखी एक कन्सेप्ट शिकलो होतो. काय कन्सेप्ट होती की मसावी गुणुले एक्स आणि वाय बरोबर काय असतो लसावी. ही एक कन्सेप्ट आपण शिकलो होतो. बस याच्यावरतीच आपल्याला काय करायचं आहे, हे गणित सोडवायचं आहे. आता बघा मसावी किती आहे 12 आहे. अवयव आपल्याला माहित नाही आणि लसावी हा मसावीच्या किती 117 पट आहे, म्हणजे 12च्या 117 पट आहे. ठीक आहे. तर आता बघा हेच आपल्याला सोडवायचं आहे. आता मला सांगा 12 इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल, म्हणजे आपण असं लिहू शकतो एक्स वाय बरोबर 12 गुणुले 117 छेद काय होणार 12. बघा 12 ला 12 काय झाले कॅन्सल, म्हणून एक्स वाय ची किंमत किती आली 117. आता 117 चे अवयव याला कसं लिहू शकतो 1 गुणुले 117. त्यानंतर बघा 117 चे आणखी आपल्याला अवयव कसे पाळता येतील 117. बघा 13 गुणुले 9 म्हणजे 13 9 117. आता बघा आपल्याला काय म्हणते की दोन संख्यांमधला फरक विचारलेला आहे. आता बघा एक संख्या काय येणार आपली 13 ला काय करावं लागेल तुम्हाला मसावीने गुणाकार करावा लागेल म्हणजे 12, आणि दुसरी संख्या काय येणार तुमची 9 गुणुले 12, आणि या दोन संख्यांमधला तुम्हाला फरक. आता बघा इथं 12 कॉमन दिसतं, म्हणून काय करा तुम्ही 12 ला एकदाच लिहा. बघा आज 13 आहे आणि याच्यातून काय करा वजा, फरक विचारलेला आहे म्हणून काय करा 9 करा. म्हणून बघा 12 गुणुले बघा 13 तून 9 गेले किती राहणार 4 राहणार. ठीक आहे. आणि 12 चौक किती होणार 48, म्हणून त्या दोन संख्यांमधला फरक किती येणार 48. म्हणजे त्या संख्या तुम्हाला शोधण्याची गरज नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की साहजिकच आहे की तुम्हाला मसावी सोबत गुणाकार करून म्हणजे 13 गुणुले 12 आणि 9 गुणुले 12 करून ती संख्या भेटणार. ठीक आहे. चला म्हणजे संख्या काय येणार, त्या दोन संख्यांमधला फरक किती येणार 48. चला पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती. सोपा प्रश्न आहे बघा. ते सूत्र वापरायचं कोणतं बघा, कुठलं दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणुले काय येणार मसावी. मग आता बघा दोन संख्या पैकी एक संख्या दिलेली आहे, मग कुठली दिलेली आहे 105, दुसरी दिलेली नाही आहे त्याला x मानून घ्या. त्यानंतर बघा मसावी किती आहे 15 आणि लसावी किती आहे 420. बघा 105 इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल, म्हणजे x बरोबर 15 गुणुले 420 छेद किती येणार 105. आता 15 ने इकडे भाग देऊ आपण. ठीक आहे. बघा 15 1 15, 15 7 किती होणार 105. 7 न परत 420 ला भाग द्या. 7 1 7. ठीक आहे. 7 च 42, शून्याला शून्याचा भाग बसला, म्हणून x ची किंमत किती आली 60. म्हणजे एक संख्या काय असणार तुमची 60 असणार. म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 7 व 280 आहे. त्यापैकी एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती. सेम त्याच प्रकारे येणार. बघा एक संख्या किती आहे 35 आहे, दुसरी संख्या माहित नाही आपल्याला x मानून घ्या. मसावी किती आहे 7 आणि लसावी किती आहे 280, म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय येणार लसावी गुणुले मसावी. बघा x 35 इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात न्या, म्हणजे 7 गुणुले 280 छेद किती होणार 35. 7 न भाग देऊ आपण. 7 1 7, 7 5 35, पुन्हा 5 ने भाग द्या. 5 1 5, 5 5 25, बाकी किती उरले 3, 5 चा किती होणार 30. म्हणजेच x ची किंमत किती आली 56. म्हणजेच तुमची दुसरी संख्या कोणती असणार 56. पर्याय क्रमांक 4 तुमचं बरोबर उत्तर आहे.
बघा, दोन संख्यांचा गुणाकार 3456 असून त्यांचा मसावी किती आहे 24, तर त्या संख्यांचा लसावी किती असेल? तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि लसावी शोधायचा आहे. बघा, दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 3456 बरोबर लसावी माहिती आहे का? नाही. गुणुले मसावी किती आहे 24 आहे. बघा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणुले मसावी. 24 इकडे गुणाकारात आहे, त्याला भागाकारात आला. बघा, 3456 छेद किती होणार 24. ठीक आहे, बरोबर काय येणार x. आणि हा जेव्हा तुम्ही भागाकार करणार तेव्हा उत्तर किती येणार x बरोबर किती येणार 288. याला तुम्ही 12 ने भाग सुद्धा देऊ शकता. बघा, 12 दुने किती होणार 24. इथे किती होणार 12 दुने 24 म्हणजे उरले किती 10. ठीक आहे, 12 8 किती होणार बघा 96. बाकी किती उरले 9. पुन्हा किती येणार 12 8 बघा 12 दुने किती झाले 24. इथे सुद्धा 12 दुने किती येणार 24 येणार. ठीक आहे, 24 ने सुद्धा भाग दिला तर उत्तर येऊन जाईल. बघा, 24 ने जर भाग दिलात किती येणार 288 येणार. 12 ने सुद्धा तुम्ही त्याला भाग देऊ शकता, 4 ने देऊ शकता, 8 ने देऊ शकता. x ची किंमत किती आलेली आहे 288. चला पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांचा गुणाकार बघा 5070 असून त्यांचा लसावी 390 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती? ते सूत्र वापरायचं आहे. बघा, काय दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणुले काय येणार मसावी. दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे किती आहे 5070 बरोबर लसावी दिलेला आहे किती आहे 390. मसावी तुम्हाला काढायचा आहे, त्याला x मानून घ्या. 390 गुणाकारात आहे, भागाकारात आणा. बघा, 5070 छेद किती येणार 390 बरोबर काय होणार x. शून्याला शून्य कट झाला. ठीक आहे, याला आपण भाग देऊ, 17 ने भाग देऊ, आपण 13 ने भाग देऊ. बघा, 13 त्रिक किती होणार 39. इथे सुद्धा होणार बघा 13 त्रिक 39. बाकी किती उरले बघा, बाकी उरले 11. ठीक आहे, त्यानंतर बघा किती येणार 117. 13 9 किती होणार 117 आणि याला भाग द्या 3 1 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजे किती आले उत्तर 3 ने भाग दिल्यावर 13. म्हणून x ची किंमत किती येणार x बरोबर 13. म्हणून मसावी किती येणार 13. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी 15 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती? बघा, दोन संख्यांचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी दिलेला आहे, तर तुम्हाला लसावी काढायचा आहे. बघा, दोन संख्यांचा गुणाकार आहे 6300. लसावी माहित नाही, तुम्हाला शोधायचा आहे आणि मसावी किती आहे 15 आहे. बघा, काय येणार x बरोबर 6300 छेद काय येणार 15. 15 ने भाग द्या, 15 1 15 15 चौक काय होणार 60. बाकी किती उरले 30. 15 दोन्ही 30 आणि या शून्याला शून्याचा भाग म्हणून x ची किंमत किती येणार 420. म्हणून लसावी किती असणार तुमचा 420 असेल. चला पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे तुम्हाला 6480. त्यांचा मसावी किती आहे 18, तर लसावी शोधायचा आहे. बघा, मग दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणुले मसावी. तर बघा, x बरोबर 6480 छेद किती येणार 18 आणि हा जेव्हा तुम्ही भागाकार कराल तेव्हा याचं उत्तर येईल बघा 360.
म्हणून लसावी किती येणार 360 येईल. ठीक आहे, याला 9 ने भाग देऊन सुद्धा तुम्ही करू शकता किंवा 18 ने भाग दिला तरी चालेल. काय होणार बघा, 18 एक 18, 18 त्रिक किती होणार 54. ठीक आहे, बाकी किती उरले 10 उरले म्हणजे झाले किती 108. ठीक आहे, 18 सा किती होणार 108, शून्याला बसला शून्याचा भाग म्हणजे उत्तर किती येणार 360. पुढे बघा, 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे तुम्हाला 6912. त्यांचा मसावी 24 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? हा प्रश्न बघा तुम्हाला कन्सेप्ट लावून शोधायचा आहे. आता तुम्हाला काय मसावी दिलेला आहे आणि त्यापैकी मोठी संख्या शोधायची आहे. पहिले काय करा, तुम्ही या उदाहरणामध्ये तुम्हाला 2 संख्या मानून घ्यायच्या आहे. आता एक संख्या कोणती येणार बघा 24x, कारण की मसावी कॉमन असतो, आणि दुसरी संख्या काय असणार 24y असणार. आणि मी जेव्हा या संख्यांचा गुणाकार करणार म्हणजे कशाचा 24x गुणुले 24y बरोबर यांचा गुणाकार किती येणार 6912. म्हणून बघा xy बरोबर, आता हे 24 इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाणार म्हणजे काय होणार 6912 छेद किती येणार 24 गुणुले 24. ठीक आहे, आता हे जेव्हा तुम्ही याला आपण 12 ने भाग देऊन लहान करू बघा, 12 दुने किती होणार 24, 12 ने इकडे भाग द्या, 12 पंचे किती होणार 60. ठीक आहे, बाकी किती उरले 9. त्यानंतर बघा 12 सात किती होणार 84, बाकी किती उरले 7, 12 7 किती होणार 72. त्यानंतर बघा या 2 न परत आपण त्याला भाग देऊ, बे एक बे. ठीक आहे, काय होणार बे दुने 4, बाकी किती उरला 1, बे 8 16, परत बाकी उरला 1, बे 8 16. आता या 288 ला 24 ने म्हणजे 12 ने भाग देऊ परत, 12 दुने किती होणार 24, याला भाग द्या 12 दुने 24, बाकी किती उरले 4, 12 चौक किती होणार 48, परत 2 ने भाग द्या, बे एक बे आणि इथे किती येणार 12. म्हणजे इथं जे आहे एक्स वाय ची किंमत जी आहे ही किती भेटलेली आहे तुम्हाला 12 भेटलेली आहे. इथे लिहितो बघा मी, म्हणून एक्स आणि वाय ची किंमत किती भेटली आपल्याला 12. मग 12 ला कसं लिहू शकतो आपण 1 गुणुले 12. त्यानंतर बघा बेशक 12 लिहू शकतो, परंतु दोन्ही समसंख्या होतील, आपल्याला दोन्ही समसंख्या नाही पाहिजे म्हणून मी काय करतो 3 चौक 12 लिहितो. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय करायचं आहे त्यापैकी मोठी संख्या शोधायची आहे. आता आपण जर 12 ला, आता मसावी किती आहे आपला 24 आहे, मसावी किती आहे 24. आता आपल्याला मोठी संख्या, जर मी या 24 ने 12 ला जर गुणाकार केला तर तो खूप मोठा येणार आणि तो पर्यायामध्ये नाहीये. म्हणून आपल्याला काय करायचं हे अवयव घ्यायचे 3 गुणुले 4, हे महत्वाचं आहे. आता आपल्याला यापैकी मोठी संख्या विचारते, लहान जर विचारली असती तर आपण 3 ला गुणाकार केला असता, मोठी संख्या विचारली तर 4 ला गुणाकार करा. म्हणून किती येणार बघा आपला 4 गुणुले 24. ठीक आहे, बघा 24 चौक किती होणार 96, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 1 तुमचं उत्तर बरोबर असेल. चला पुढचा प्रश्न बघा, 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 5880 असून त्यांचा मसावी 14 आहे. ठीक आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? बघा एक संख्या काय करा 14x माना, दुसरी संख्या काय करा 14y माना आणि त्यांचा गुणाकार किती दिलेला आहे 5880. म्हणून काय येणार बघा xy बरोबर 5880 छेद किती होणार 14 गुणुले 14. आणि हे पूर्ण सॉल्व केल्याच्या नंतर तुम्हाला xy ची किंमत किती मिळणार, तर xy ची किंमत मिळणार तुम्हाला इथं 30 मिळणार. हा गुणाकार करून घ्यायचा तुम्ही, इथं xy ची किंमत किती मिळणार तुम्हाला 30 मिळणार. आता 30 चे अवयव कसे येणार बघा 1 गुणुले 30 किंवा 5 गुणुले 6. तर आपण काय करू 5 गुणुले 6 घेऊया. हे तुमच्या लक्षात येईल जसे जसे तुम्ही उदाहरणं सोडवणार तेव्हा कोणते अवयव घ्यायचे ते तुमच्या लक्षात येईल. आता मोठी संख्या विचारलेली आहे म्हणून काय करा 6 ला घ्या,
मग 6ला काय करा, मसावीने गुणाकार करा. मसावी किती आहे, 14. ठीक आहे, तर 14 सक किती होणार, 84. म्हणजे किती येणार, पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार. 14 सक 84. चला पुढचा प्रश्न बघा. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 2700 असून त्यांचा लसावी 180 आहे, तर त्या 2 संख्यांची बेरीज किती. आता हा प्रश्न थोडासा तुम्हाला अवघड वाटेल, पण एक एक कन्सेप्टने जर तुम्ही गेले तर सोपा आहे प्रश्न. आता बघा, आपल्याला आधी काय याच्यामध्ये मसावी शोधायचा आहे. आता बघा, 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. किती आहे 2 संख्यांचा गुणाकार, 2700. लसावी किती आहे, 180. मसावी तुम्हाला माहिती आहे का, नाही. मग आता बघा किती होणार, हे 2700 छेद 180 बरोबर मसावी. बघा, शून्याला शून्य काय झाला, कट झाला. ठीक आहे, याला आपण भाग देऊ 9ने. 9 दुने किती होणार, 18. त्यानंतर बघा 9 त्रिक किती होणार, 27. बे एक बे आणि 30चे अर्धे किती होणार, 15. म्हणजे मसावी इथे किती आला, 15 आलेला आहे. ठीक आहे, आता इथं मसावी तुम्हाला 15 भेटला. आता त्यानुसार तुम्ही पुढचं जे आहे गणित सोडू शकता. आता बघा, लसावी म्हणजे काय तुम्हाला शिकवलेलं आहे मी. काय असते, मसावी गुणुले एक्स वाय बरोबर काय असतो, लसावी. हे आपण कन्सेप्ट बघितलेली आहे. मग मसावी किती भेटला तुम्हाला, 15 भेटला. ठीक आहे, एक्स वाय तुम्हाला माहित नाही अवयव, आणि लसावी किती आहे, 180 आहे. म्हणून एक्स वाय ची किंमत किती येणार बघा, 180 छेद किती होणार, 15. म्हणजे काय येणार, 15 एक 15 आणि 15 दुने 30. म्हणून एक्स वाय ची किंमत किती भेटली तुम्हाला, 12 भेटली. तर 12चे अवयव घेऊन टाका, 3 चौक 12. आता या 2 संख्यांची बेरीज, म्हणजे तुम्ही याला शॉर्टकट लावू शकता. 4 गुणिले 3 जर केलं तुम्ही, तर बघा, सॉरी 4 अधिक 3 जर केलं तर 7 येणार, आणि 12 7 84. बघा, आता बघू आपण एक एक संख्या काढून घेऊया. बघा, आता मसावी इथं आपला किती आलेला आहे, 12. एक्स वाय ची किंमत आपल्याला किती आलेली आहे, 12 आलेली आहे, आणि मसावी किती आहे आपला, 15 आहे. मग बघा, आता आपण काय करूया, एक संख्या काढू. एक संख्या काय असणार बघा, 15 गुणुले 3, आणि दुसरी संख्या असणार आहे 15 गुणुले 4. म्हणजे बघा, 15 त्रिक किती येणार, इथे लिहितो बघा मी. 15 त्रिक 15 गुणुले 3 म्हणजे 15 त्रिक किती येणार, 45. आणि एक येणार 15 गुणुले 4 म्हणजे 15 चौक किती येणार, 60. आणि या दोघांमधला जो फरक आहे, ठीक आहे, बेरीज विचारलेली आहे यांची. यांची बेरीज किती येणार बघा, 6 आणि 4 10 म्हणजे किती, 105. यांची बेरीज म्हणजे एक संख्या 45 आणि एक संख्या 60 येणार, आणि याची बेरीज जी आहे ती किती येणार, 105. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 7098 असून त्यांचा लसावी 546 आहे, तर त्या 2 संख्यांमधील फरक किती आहे. आता बघा, सेम त्याच प्रकारे तुम्हाला करायचं. आपण काय करू, मसावी शोधून घेऊया. 2 संख्यांचा गुणाकार किती आहे, 7098 बरोबर लसावी तुम्हाला दिलेला आहे, आणि मसावी आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, तर मसावी बरोबर किती येणार, 7098 छेद किती होणार, 546. ठीक आहे, तर बघा, आता इथं हे सोडवल्याच्या नंतर आपल्याला मसावी किती भेटणार आहे, इथं 13 मसावी भेटला आपल्याला. आता बघा, सेम त्याच पद्धतीने जसा मागचा प्रश्न सोडवला तसा लसावी काय असते आपला, मसावी गुणुले एक्स वाय बरोबर काय असतो, लसावी. मग बघा, आता मसावी तुम्हाला दिलेला आहे 13, एक्स वाय फॅक्टर तुम्हाला माहित नाही, लसावी किती आहे तुमचा 546. मग एक्स वाय बरोबर आता काय करा, 546 ला तुम्ही 13 ने भाग द्या. ठीक आहे, बघा 13 एक 13, 13 चौक किती होणार, 52. बाकी किती उरले 2, 13 दुने किती होणार, 26. म्हणजे एक्स वाय ची किंमत किती भेटली तुम्हाला, 42. मग 42 ला कसं लिहू शकतो आपण, 1 गुणुले 42 लिहू शकतो, किंवा
7 गुणुले 6 किंवा 6 गुणुले 7 लिहू शकतो बघा. sin 7 42. ठीक आहे, 6 7 किती होणार 42. आता याच्यातला फरक विचारलेला आहे आपल्याला. मग बघा आता फरक म्हटलं तर काय करा, तुम्हाला पूर्ण जे आहे संख्या काढण्याची इथं आवश्यकता नाही. 7 मधून 6 गेले म्हणजे 1 राहणार. 1 युनिटचा फरक आहे. मसावी सोबत गुणाकार केला म्हणजे मसावी किती निघाला 13, म्हणून 13 1 13 म्हणजे चौथा पर्याय येईल. जर तुम्हाला आणखी जर डिटेलमध्ये जर बघायचं असलं तर तुम्हाला त्या संख्या काढाव्या लागतील. मग एक संख्या काय येणार 13 7 बघा 13, याला तुम्हाला 13 सोबत गुणाकार करून तुम्हाला दोन्ही संख्या मिळून जातील. म्हणजे बघा 13 7 किती होणार 91 आणि 13 6 किती होणार 78. आणि या दोघांमधला फरक जर काढला तर किती येणार 13 येणार. आणि याच्यापेक्षा शॉर्टकट जर तुम्हाला पाहिजे असेल तर 7 मधून 6 गेले 1 आणि 1 ला काय करा 13 न गुणाकार करा म्हणजे 13 उत्तर येऊन जाईल. म्हणजे दोन संख्यांमधील फरक किती येणार 13 येणार. चला पुढचा प्रश्न बघा. 2 अंकी दोन संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे 270 व मसावी 18 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? बघा सोपा प्रश्न आहे. सेम त्याच कन्सेप्ट वरती आहे. कोणती कन्सेप्ट की मसावी गुणुले XY बरोबर काय असते लसावी असते. मसावी किती दिलेला आहे 18. XY ची किंमत तुम्हाला माहिती आहे का नाही. तर लसावी किती दिलेला आहे 270. तर बघा XY बरोबर 270 छेद किती येणार 18. ठीक आहे, याला आपण 9 ने भाग देऊ. 9 दुने 18 9 त्रिक 27. 30 चे अर्धे म्हणजे किती येणार XY ची किंमत 15 येणार. आणि याला 3 गुणुले 5 घेऊन टाका. बघा 3 गुणुले 5. यापैकी लहान संख्या म्हणते. मग मसावीनं गुणाकार करा 3 सोबत. 18 त्रिक किती होणार मग 18 त्रिक होणार 54. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 3 तुमचं बरोबर उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न बघा. 3 अंकी दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 34 व 510 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? सेम त्याच पद्धतीने करायचं आहे तुम्हाला. बघा मसावी आपलं सूत्र तेच लावायचं आहे. मसावी गुणुले XY बरोबर काय येणार लसावी. मग आता तुम्हाला मसावी दिलेला आहे किती आहे 34 आहे. XY अवयव तुम्हाला माहित नाही. लसावी किती आहे 510. तर बघा XY बरोबर 510 छेद किती येणार 34. 17 ने भाग द्या. 17 दुने 34 17 त्रिक किती होणार 51 आणि 30 चे अर्धे म्हणजेच XY ची किंमत किती भेटली इथे सुद्धा तुम्हाला 15 भेटलेली आहे. 15 ला परत आपण कसे लिहू शकतो 15 ला 3 गुणुले 5. 3 गुणुले 5. आता यापैकी आपल्याला मोठी संख्या म्हणजे आपल्याला 5 सोबतच गुणाकार करावा लागेल. मग लसावी इथं मसावी किती आहे तुमचा 34 आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल 5 गुणुले 34. 5 न गुणाकार करा. बघा 5 चौक 20 0 हातचे आले 2. 5 त्रिक 15 आणि 2 किती होणार 17. म्हणजे उत्तर किती येणार 170. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. 3 अंकी दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या 55 पट आहे. जर त्यांचा मसावी 21 असल्यास त्या दोन संख्यातील फरक किती? बस आपलं सूत्र लावायचं आहे. तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही. बघा काय आहे मसावी गुणुले XY बरोबर लसावी. बस हे सूत्र वापरायचं आहे. मसावी किती आहे तुमचा 21. XY ची किंमत तुम्हाला माहिती आहे का नाही माहित. आणि लसावी किती दिलेला आहे हा लसावी मसावीच्या 55 पट आहे. बघा मसावी गुणुले XY आणि लसावी हा दिलेला आहे तुम्हाला काय दिलेला आहे की लसावी हा मसावीच्या 55 पट आहे म्हणून घेतलं. बघा मग XY बरोबर 21 गुणुले काय होणार 55 छेदात 21 जसेच्या तसे. 21 ला 21 काय झाले कट झाले. XY ची किंमत किती आली बघा 55 आलेली आहे. आता आपण याचे अवयव कसे घेऊ शकतो 55 चे 11 गुणुले 5 किंवा 5 गुणुले 11. ठीक आहे, बघा 5 गुणुले 11 म्हणजे 5 गुणुले 11 म्हणजे किती येणार 55. आता या दोन संख्यांमधील फरक विचारलेला आहे. बघा याच्यातला फरक कितीचा आहे बघा
6चा फरक आहे, याला मसावीने गुणाकार करून टाका. मसावीने गुणाकार म्हणजेच म्हणून काय येणार बघा, 6 गुणुले मसावी किती आहे 21. मग बघा हा गुणाकार करा, 6 एक 6 आणि 6 दुने 12, म्हणजे याच्या मधला फरक किती येणार 126 येणार. ठीक आहे, याच्यातलं फक्त तुम्हाला काय घ्यायचं आहे, फरक घ्यायचा आहे, तुम्हाला संख्या काढत बसायचं नाही. पुढचा प्रश्न बघा, 2 अंकी 2 संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीचा 14 पट आहे, जर त्यांचा मसावी 13 असल्यास त्या दोन संख्येतील फरक किती. सेम त्याच प्रकारचा प्रश्न आहे बघा. आपलं सूत्र वापरायचं त्याला कोणतं, मसावी गुणुले काय घेतो आपण XY बरोबर लसावी. आता बघा मसावी किती आहे 13 आहे, XY ची किंमत तुम्हाला माहित नाही, लसावी किती आहे, हा लसावी हा मसावीच्या 14 पट आहे, म्हणून XY बरोबर काय येणार 13 गुणुले 14 छेद किती येणार 13. 13 ला 13 काय झाले कॅन्सल, आणि XY ची किंमत किती आली 14. परत 14चे अवयव घ्या आता. ठीक आहे, आता 14चे अवयव घ्यायचे आपल्याला. 14चे अवयव कसे घेणार आपण, ठीक आहे, काय घेणार आपण 2 गुणुले 7 बघा, 7 किती होणार 14, आणि याच्यामधला फरक, याच्यातला फरक किती आहे बघा, फरक आहे 7 मधून 2 गेले म्हणजे राहिले किती 5, आणि मसावी किती आहे, मसावीने गुणाकार करा म्हणून काय येणार बघा 13 गुणुले 5, फरक विचारलेला आहे म्हणजे किती येणार 65. संख्या काढत बसायचं नाही. चला पुढचा प्रश्न बघा, 2 अंकी 2 संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे, जर त्यांचा मसावी 17 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती. ते सूत्र वापरायचं बघा, मसावी गुणुले XY बरोबर लसावी. मसावी किती दिलेला आहे 17, XY अवयव जसेच्या तसे, लसावी किती आहे, लसावी हा मसावीच्या 15 पट आहे. मग बघा XY बरोबर 17 गुणुले 15 छेद किती होणार 17, 17 ला 17 कट झाले म्हणून XY ची किंमत किती आली 15, आणि 15 ला काय लिहितो आपण 3 गुणुले 5. ठीक आहे, मग बघा 15 ला काय लिहितो आपण 3 गुणुले 5. आता मसावी किती आपला 17, मग मोठी संख्या काय येणार बघा 5 सोबत गुणाकार करून, म्हणून आपल्याला मोठी संख्या काढायची आहे. मग मोठी संख्या काय येणार बघा 5 गुणुले मसावी, मसावी किती आहे तुमचा 17. ठीक आहे, म्हणून उत्तर काय येणार 17 5 85 ही मोठी संख्या येणार, आणि 17 त्रिक 51 ही छोटी संख्या येणार, म्हणून उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 4. चला त्यानंतर शेवटचा प्रश्न बघूया आपण, 3 अंकी 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 176 पट आहे, जर त्यांचा मसावी 16 असल्यास त्यापैकी लहान संख्या कोणती. सेम तेच सूत्र वापरायचं आहे, मसावी गुणुले XY बरोबर लसावी. मसावी किती आहे 16, अवयव माहित नाही आपल्याला, लसावी किती आहे, लसावी हा मसावीच्या 176 पट आहे. बघा मग XY बरोबर काय येणार 16 गुणुले 176 छेद 16, 16 ला 16 कट झाले, XY बरोबर किती आले 176. आता 176 चे आपण अवयव काढूया. 176 चे बघा अवयव 3 अंकी संख्या म्हणजे मोठी संख्या येणार बघा 3, बघा 3 अंकी संख्या म्हणजे मोठी संख्या येणार. 176 चे अवयव येतील बघा 11, बघा काय येतील 11 गुणुले 16. मग आता आपल्याला यापैकी कोणती संख्या काढायची आहे, लहान संख्या काढायची आहे, म्हणजे 11 सोबत गुणाकार करावा लागेल, म्हणून काय येणार 11 गुणुले मसावी, मसावी किती आहे 16 आहे. ठीक आहे,
मग हा गुणाकार जर केला तर किती येणार? 16 एक 16, 16शी 6 हातचे येणार 1, 16 एक 16 आणि 1 किती होणार? 17 म्हणजे 176. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे, या पद्धतीने आपण प्रकार 1 चे प्रश्न बघितलेले आहेत. जर तुम्हाला आजचे लेक्चर आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. धन्यवाद.